नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरुण बेव्हरेजेस लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. तर मित्रांनो, चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, वरुण बेव्हरेजेस लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघण्याआधी आपण याचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. तर मित्रांनो, वरुण बेव्हरेजेस लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.20%. एफ-आयएसची होल्डिंग आहे 25.27%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 7% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.52%. चला आता बघूया वरुण बेव्हरेजेस लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत वरुण बेव्हरेजेस लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे नंबर मिलियनमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा आहे वरुण बेव्हरेजेस लिमिटेडच्या क्वार्टर 3चा इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे वरुण बेव्हरेजेस लिमिटेडचा क्वार्टर 3चा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया वरुण बेव्हरेजेस लिमिटेडच्या रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा सीझनल बिझनेस असते. तर मित्रांनो, या कंपनीच्या बिझनेसचा तुम्ही इयर ऑन इयर बेसिसवर जास्त लक्ष ठेवायचं. तर मित्रांनो, वरुण बेव्हरेजेस लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 2,730 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 3,817 कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,932 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 3,817 कोटी रुपये. चला आता बोलूया वरुण बेव्हरेजेस लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 2,740 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 3,862 कोटी रुपये आणि या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,956 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 3,862 कोटी रुपये. चला आता बोलूया वरुण बेव्हरेजेस लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 2,552 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 3,607 कोटी रुपये आणि या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,156 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 3,707 कोटी रुपये. चला आता बोलूया वरुण बेव्हरेजेस लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 187 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 254 कोटी रुपये आणि या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 800 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 254 कोटी रुपये. चला आता बोलूया वरुण बेव्हरेजेस लिमिटेडच्या नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 143 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 195 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 628 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 195 कोटी रुपये. चला आता बोलूया EPSबद्दल, म्हणजे अर्निंग्स पर शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, वरुण बेव्हरेजेस लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 0.41 रुपीजने इन्क्रीज होऊन या क्वार्टर 3मध्ये आला आहे 0.56 रुपीज आणि या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.91 रुपीजने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 0.56 रुपीज. आणि मित्रांनो, त्याचसोबत वरुण बेव्हरेजेस लिमिटेडने 0.50 म्हणजे 50 पैसेचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा,
सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.